नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, ही बोटनेकची डिझाईन मी तुमच्यासोबत कालच शेअर केलेली आहे. एकदम सोप्या पद्धतीमध्ये याला कॅनव्हास कसा वापरायचा तो तुम्हाला सांगितलेला आहे. तर बघा, समोरचा भाग आज मी तुम्हाला रेडी करून दाखवणार आहे की आपल्याला हा समोरचा भाग कसा तयार करायचा आहे. तर बघा, मी याला अस्तर आणि ब्लाऊज पीसाचं कापड पूर्ण लावून घेतलेलं आहे. नाही एवढे हे काठ उरलेले आहे. या काठापासून आज आपण डिझाईन बनवणार आहोत. तर बघा, बाही पण मी जोडून घेतलेली आहे. जो समोरचा भाग आहे तो पंचकोनी घेतलेला आहे ना, उलटसुलट करून घेतलेला आहे. तर बघा, जो काठ आहे तो असा आपल्याला मध्यातून कट करायचा आहे. पहिले जी हिरवी पट्टी आहे ती मी पहिले कट करून घेतलेली आहे. तर बघा, दोन्ही साईडने आपल्याला असं अर्धा इंच असं मुडपून घ्यायचं आहे आणि टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे जे धागे वगैरे आहे ते आपण लावल्याच्या नंतर दिसणार नाही किंवा निघणार नाही बाहेर. तर बघा, व्यवस्थित अशी पट्टी आपल्याला तयार करून घ्यायची आतमध्ये असं अर्धा इंच मुडपून. तर बघा, व्यवस्थित असं काठोकाठ टीप मारून झाल्याच्या नंतर धागे वगैरे ते आहे ते कट करून घ्यायचे. दुसरी पण पट्टी सेमच या पद्धतीने आपल्याला रेडी करून घ्यायची आहे. तर बघा, दोन्ही मी अशा सेम तयार करून घेतलेल्या आहे. त्याच्यानंतर जो पंचकोनीचा खालचा भाग आहे गळ्याचा त्याला आपल्याला अशी काठोकाठ अशी लावून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला टिपा मारायचा आहे. तर बघा, व्यवस्थित झोळ वगैरे पडला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आपल्याला आणि टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, मी तुमच्यासोबत काल पण बोटनेकची डिझाईन मी शेअर केलेली आहे याच मापाची. आणि हे नवरीचे ब्लाऊज मी साड्याच तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. त्याच्यामध्ये तिचेवाले 4 ते 5 ब्लाऊज शिवून झालेले आहे. फक्त आता 2 का 3 राहिलेले आहे. तिचे काही कमी 6 का 7 ब्लाऊज होते. तर बघा, त्याच्यासोबत व्यवस्थित अशी दोन्ही पट्ट्या मी अशा लावून घेतलेल्या आणि त्याच्यानंतर आपल्याला परत मोठा काठ घ्यायचा आहे. दुसरा जी हिरवी पट्टी आहे ती पहिले आपण कट करून घेणार आहोत. तर बघा, कट करून घेतल्याच्यानंतर आता ह्या कापडाची आहे तर बघा, मध्यातून आता आपल्याला अशी कट करून घ्यायची आहे पट्टी. तर बघा, काठापासून एकदम सुंदर अशी आपल्याला समोरची पण डिझाईन तयार होते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि मी कालची पण बोटनेक एकदम सोप्या पद्धतीत सांगितलेली आहे, ते पण तुम्ही नक्की बघा. एकदम सुंदर अशी डिझाईन आहे आणि ब्लाऊज पण एकदम सुंदर असं पाठीमागून दिसत होतं. ती आल्याच्यानंतर तिने घालून बघितलं, एकदम सुंदर असं ब्लाऊज आलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, ही पट्टी पण आपल्याला सेमच त्या पट्टीवाने तयार करून घ्यायची. असं दोन्ही साईडचं काठ जे आहे ते आतमध्ये असे मोडपून घ्यायचे आहे आणि टीप मारायची. म्हणजे जे धागे वगैरे ते अजिबात आपले दिसत नाही. तर बघा, लेस लावून पण एकदम सुंदर डिझाईन तयार होती. तसेच आपण काठ लावून पण एकदम सुंदर अशी समोरची पण डिझाईन तयार होती. तर बघा, व्यवस्थित अशी आपल्याला जो आता उभा गळा आहे त्या गळ्याला अशी आपल्याला लावून घ्यायची आहे आणि जे खालचा काठ आहे तो पण आपला दाबला गेला पाहिजे याच्या खाली. तर बघा, व्यवस्थित असं टीप मारून घ्यायची आणि दुसऱ्या साईडनी पण आपल्याला टीप मारायची. तर बघा, इकडची साईडची टीप मारायच्या वेळेस थोडंसं आपल्याला काठ असा ढिल्ला सोडायचा आहे म्हणजे जोड वगैरे पडणार नाही. तर बघा, व्यवस्थित टीप मारून झाल्याच्या नंतर काठ वगैरे जे उरलेला आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा, दुसऱ्या साईडचा पण सेमच या पद्धतीने आपल्याला काठ जोडून घ्यायचा आहे. तर बघा, इकडच्या साईडचा पण असा आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तर बघा, व्यवस्थित असा जोडून घेतल्याच्यानंतर एकदम सुंदर असा आपला समोरचा गळा तयार झालेला आहे. तर बघा, त्याच्यानंतर आता आपल्याला इथं असा याचा मध्य घ्यायचा आहे उभ्या पट्टीचा, जी आपण हुकलूक पट्टी लावतो ते उभा घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर अशी थोडी तिरकी अशी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, अशी तिरकी टिप मारायची आहे. आपण जशी टक्स घेतो तसा टक्स घ्यायचा आहे छोटासा तिरका. आणि त्याच्यानंतर आपल्याला आता प्रिन्स कटची जी कटोरी आहे ती आपल्याला आता जोडीत चालायची आहे. या पद्धतीने खालच्या साईडने अर्धा इंच अशी टेप आपल्याला मारीत चालायची आहे. तर बघा, उभा टक्स आपण 5 इंच घेतो तर तिथं आल्याच्यानंतर सुई अशी खाली ठेवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर परत इकडच्या साईडचा गोल राऊंड आपल्याला देऊन घ्यायचा आहे. तर बघा, 2 टिपा मारून झाल्याच्यानंतर याच्यावरती आपल्याला दाबटीप द्यायची आहे. तर बघा, दाबटीप दिल्याच्यानंतर पण एकदम सुंदर असा आपल्याला ब्लाऊजचा समोरचा पप एकदम सुंदर असा पडतो. तर बघा, एकदम सुंदर असा पडलेला आहे. दुसरी पण साईड आपल्याला सेम या पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. तर बघा, दुसरी पण सेमच त्या पद्धतीने तयार करून घेतलेली आहे. तर बघा, त्याच्यानंतर आता आपल्याला हुकलूक पट्टी जोडून घ्यायची आहे. तर बघा, एका साईडने आपल्याला अशी थोडीशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा, एक मी 2.5 इंचाची पट्टी घेतलेली आणि एक आपल्याला 3-3.5 इंचाची पट्टी घ्यायची आहे. तर बघा, एक आपल्याला हुकायला पाहिजे आणि एक हुक गुंतवायसाठी पट्टी पाहिजे. तर बघा, एका साईडने अशी मी टीप मारून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर जी आपण टीप मारलेली आहे वरच्या साईडने, तर तिथून आपल्याला अशी लेवल घ्यायची आहे गळ्याची. कारण आपण जो गळा आहे वरचा तर तो गळ्याला आपण उलटसुलट केलेला आहे. त्याच्यामुळे या वरच्या साईडने आपल्याला पहिले ह्या पट्टीला टीप मारून घ्यायची आहे आणि मगच सोडायचं आहे. तर बघा, इथं थोडंसं कापड कमी पडलं होतं, मी त्याला जॉईंट देऊन घेतला आणि दाब टीप देऊन व्यवस्थित अशी पट्टी तयार घेतलेली आहे. तर बघा, त्याच्यानंतर आता जी टीप आपण मारली आहे त्या टीपवर ही टीप आपली आली पाहिजे. तर बघा, असं मध्ये मुडपून घ्यायचं आहे थोडंसं कापड. तर बघा, नंतर आपल्याला अशी सरळ अशी टीप मारून घ्यायची आहे, कारण जी खालची टीप आहे ती पण आपली दिसली नाही पाहिजे. तर बघा, व्यवस्थित असं तयार झाल्याच्या नंतर खालचं जे कापड आहे उरलेलं ते कट करायचं आहे.
तर बघा इकडची पण मी पट्टी हुकाची पट्टी जोडून घेतलेली आहे आणि आपल्याला अशी लेवल बघून घ्यायची आणि खालीवर जो भाग आला आहे तो आपल्याला थोडासा कट करून घ्यायचा आहे। तर बघा आपली व्यवस्थित असं आलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला कंबरपट्टी जोडून घ्यायची आहे। तर बघा कंबरपट्टी आपली 2-1.5 इंचाची घ्यायची आहे आणि एका साईडने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। तर बघा व्यवस्थित थोडीशी टिप मारून झाल्याच्यानंतर आपल्याला धागे वगैरे कट करायचे आहे आणि अशी लेवल घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर सरळ आपल्याला अर्धा इंच अशी टिप मारून घ्यायची आहे। पक्की पहिले मारायची नंतर आपल्याला सरळ टिप मारायची आहे। तर बघा टिप मारून झाल्याच्यानंतर उरलेलं कापड कट करायचं आहे अस्तरचं आणि त्याच्यावरती आपल्याला अशी दाबटीप देऊन घ्यायची आहे। तर बघा दाबटीप दिल्याच्यानंतर ब्लाऊजला एकदम सुंदर अशी फिनिशिंग येते। तर ही काळजी आपल्याला घ्यायची आहे। तर कस्टमर वाढवायचे असले तर ब्लाऊजला फिनिशिंग पण महत्त्वाची आहे, कस्टमरला पण ब्लाऊज एकदम सुंदर असे बसले पाहिजे। तर बघा हे ब्लाऊज मी झाल्याच्यानंतर तिला मी बोलवलं किंवा आणि ती घेऊन गेली, तिला पण पाठीमागून जी डिझाईन बनवली आहे त्याला तिला अशी जी लेस आहे आपण जी कुंदन करतो याचीवाली वर्कची ती त्याला लावून घ्यायची होती। त्याच्यामुळे मी हे ब्लाऊज तिला दिलं आणि तिनं घालून बघितलं, एकदम सुंदर असं तिला ब्लाऊज आलं। थोडं फिटिंगला ढिल्लं चालतं, नंतर मी तिला फिटिंग पण करून दिली। तर बघा हुक लूक पट्टी झाल्याच्या नंतर आता याचा मध्य घ्यायचा आहे आणि कंबरपट्टी पण झालेली आहे आपली। तर बघा इथं 5 पॉईंट आपल्याला तयार करून घ्यायचे आहे हुक घालण्यासाठी। तर बघा अशी आपल्याला तिरकी टिप मारीत चालायची आहे। 5ही हुकाला आपल्याला काजा करून घ्यायची आहे पद्धतीने दाखवल्या त्या पद्धतीने। तर बघा व्यवस्थित अशी आपल्याला 5ही तयार करून घ्यायची आहे। तर बघा ते झाल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण ब्लाऊज पण रेडी करून घ्यायचा आहे। तर बघा मी पाठीमागची मी डिझाईन तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, तुम्ही नक्की बघा, एकदम सुंदर अशी तयार केलेली आहे। आणि याचीवाली मी हे पण दाखवलेली आहे बोटनेकची पेपर कटिंग पण दाखवलेली आहे आणि ब्लाऊज पण तुम्हाला दाखवलेला आहे कट करताना, तर तुम्ही ते पण नक्की बघा। आता पूर्ण ब्लाऊज आपण रेडी करून घेऊया। तर बघा पाठीमागचा भाग पण तयार झालेला आहे, एकदम सुंदर आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। तर बघा तर त्याच्यानंतर तुम्हाला पाठीमागची डिझाईन पण शेअर केलेली ती पण तुम्ही नक्की बघा आणि आजचा तुम्हाला व्हिडिओ माझा कसा वाटला तो पण नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।